ट्रेनमध्ये पूर्ण फॅमिली सोबत आहे। आज आमची पूर्ण फॅमिली जातोय आम्ही रिसॉर्टला जातोय, रिसॉर्टला नाही सॉरी फार्म हाऊसला जातोय। आणि काहीच ब्लॉग केला नाही कारण सगळी तयारी चालली आहे, यायचं व्योमचं बघा, वियाचं बघा, सगळ्यांचं आवरावर मग म्हटलं डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावरच करू। ॲक्च्युली आता बराच टाईम झाला, आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू सुद्धा। आणि आता सगळ्या आधी आमची पूर्ण फॅमिली बसते, बाकी या साईडला नाही, सगळ्यांना तुम्हाला एक सगळ्याचा मेंबर दाखवू आम्ही तुम्हाला। इथे माझी मावशी बसली आहे, ही एक मावशी आहे, इथे व्योम झोपलाय, इथे मम्मी आहे, इकडे मावशी आहे, नानू मामा आहे, त्या साईडला माझा भाऊ आहे आशुतोष, तिथे वैभव बसलाय, तिथे काका आहे, श्रवण आहे, ही विहा आहे आणि आता यांची मस्ती चालू श्री आहे आणि इथे लास्ट विहा आहे आणि सॉरी विहा ना दीपाशे सॉरी चला हा ओके आता विहाच तोंडात येतं ना फोटो नाही काढणार असं रे सो एवढी आमची पूर्ण फॅमिली आहे इकडे मस्त। आता आम्ही सगळे एन्जॉय करणार आहे, इथं स्टार्टिंगलाच होती माझ्याबरोबर ताई माझी, आता आम्ही सगळे मजा करणार आहे। आणि इथे काय जण मोबाईल मध्ये बिझी आहेत, होय चेस खेळतात, बिझी आहे सगळे। आता कर्जत स्टेशनला उतरलो आहोत, आता आम्ही जातोय फिरायला। चला 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 एक एक मेंबर चला, ओ बाळा चला चला। आता प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडने आम्हाला जायचंय, तिथे आमची गाडी येणार आहे पिकअप करायला आम्हाला। बाहेर आल्यालाच आंबे दिसतात मस्तपैकी, 300 रुपये डझन आणि टोपली 1200, म्हणजे किती असेल टोपलीला डझन असेल काय माहिती। चला आमची गाडी आलेली आहे, गाडी न बोलता टॅक्सी येई, चला चला। आणि माझं पिल्लू इथे छान झोपले गाड एकदम, पर्दे में रहने दो पर्दा ना। चला एक एक पटापट बसा। आम्ही पोचलोय फार्म हाऊसला, मधुबन विला असं आहे। आणि आता सगळे एक एक करून आता उतरत आहेत, या साईडला सगळं आहे, आता तुम्हाला नंतर दाखवूच। चला बॅगा काढा, चला चला चला। माझा राजा उठला, माझ्या राजाची झोप झाली, दोघं एकत्र बोललो झाली 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 वा वा। येणार चला। सो इथून आम्ही एंटर केलंय आणि पहिलं आम्ही आत गेलेलो तिकडचं, पण ते खूप आतमध्ये होतं, तिकडे स्विमिंग पूल वगैरे पण होतं, पण छोटासा आहे स्विमिंग पूल, म्हणून मग तिकडे जाता आम्ही इथून आलो। आणि हे एक रूम आहे आणि आमचं आहे समोरचं, इथे सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहे। ऑलमोस्ट सगळेजण आता सेटल झाले, एक रूम घेतली ही आणि तिकडे एक रूम घेतली आहे आणि ते मॅडमचे फोटो सेशन चालू आहेत सगळे। आणि विहा तर कधीपासून रेडी आहे, मम्मा माझे कपडे बदल, जायचंय। हो थांब बदलते। सो तिकडे सगळे चेंज करतात काय जण, मग आता तुम्हाला ही रूम दाखवतो तोपर्यंत। सो ही आहे आमची रूम, आमचे मेंबर खूप जास्त आहेत ना, म्हणून हा एक बेड आहे, हा एक बेड आहे, हा एक आहे आणि इथे मी आहे आणि इथे माझ्या व्योम में पलटी मारली बाबूने। बाबा का करतो, तुला चिवडा पाहिजे, घे पकड। आम्ही आलो सगळे आणि थोडंसं रेस्ट करू विचार केला, पण ही मुलं काही रेस्ट करायला देत नाहीये, सगळ्यांनी पटापट कपडे चेंज केले आणि सगळे निघाले। विया तर फुल रेडी आहे, ती बघा, हा वियाचा सेकंड स्विमिंग कॉस्ट्यूम आहे। विया दाखव, थांब, हा वियाचा सेकंड स्विमिंग कॉस्ट्यूम आहे। आणि आम्ही ह्या 2-3 दिवस आधी आम्ही गेलेलो रिसॉर्टला, तेव्हा फर्स्ट स्विमिंग कॉस्ट्यूम होता, ते दोन्ही स्विमिंग कॉस्ट्यूम आम्ही मी नाही वैभवने गोव्यावरून आणलेत, तिला मस्त वाटतं, एकदम सुंदर दिसतात ती। आता स्विमिंग पूलला जातोय, आता इथे समोरच आहे आमची रूम, आता तिन्ही मिळालेत आम्हाला, त्यामुळे मस्त सगळं आमचंच एरिया आहे। चला चला लवकर जातोय आता स्विमिंग पूल जवळ, आम्हाला पण चेंज करायचं आहे, पण आता आम्ही ठरवलं की आरामात मस्त रात्री जाऊ, आत्ता नको, खूप गरम होतंय, असं अक्षरशः अंग चिकचिकीत झालंय।
चला सगळ्यांची मजा चालू झालेली आहे। हर्ष हळूहळू प्रेमाने खेळायचं, घाई नाही करायचं। विहा लांबून लांबून नाही तर पडायला होईल। सो वैभव पण आता गेला, पाण्यात गेला। विहा डॅडा गेला, तो बघ डॅडा स्विम करतोय। विहा हळूहळू सगळ्यांनी घाई नका करू। ए टरपू, ए टरपू ओके, या साईडला स्विमिंगचे क्लासेस चालू झालेत। कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या। मुलं सगळी एन्जॉय करतात आणि आमचं किती 2 महिन्या झालं शिकला। डायरेक्ट पाण्यावर टाक टाक टाक, डायरेक्ट डायरेक्ट टाक। किती महिन्यापासून तर जायचं पूल चालू होतं ते आता सक्सेस झाले। विहा विहा ए विहा, विहा भैरी तू फक्त ह्या एवढ्याच एरियामध्ये राहायचा। हे तुझ्या हाईटचं आहे, तू त्या साईडला जायचं नाही। आणि जायचं असेल तर डॅडाला हाक मारायची, ठीक आहे? नाही तिथे खोल आहे बाळा, तू फक्त इथले इथेच फिर। हा बस, पकड त्याला, पकड। टरपू असंच राहा, हा एकदम स्पिरिट ऑफ बॉडी, काय नाही होणार तिथेच। मी आहे मागे, पाय सरळ कर, पाय सरळ कर सर। पाय सरळ। स्विमिंगचे किती पैसे घेता तुम्ही? फ्री मध्ये, फ्री मध्ये। कदम यांना फ्री, कदम यांना फ्री आणि गाडी आणि गाडीवरचे पैसे चार्ज आहे का? शिकतोय ना भाई। त्याचं काय, एका हाताने स्विम करतोय। ओ हो, क्या बात है। आबा आबा आबा, रेडी स्टडी गो। बाबा पूर्ण स्विमिंग पूल आलाय, स्विमिंग पूल आलाय। कोणी तिथपर्यंत पोहोचलं नाही, या कोणी पोहोचलं नाही तिथपर्यंत। फास्ट फास्ट थप्पा द्या, थप्पा थप्पा द्या, थप्पा थप्पा थप्पा। वैभव वैभव विन। मी नाही गेला बाबा, तोच गेलाय। पूर्ण आख पाणी हलवलं तिघांनी। गो। कोण जास्त पाण्यात थांबते जास्त वेळ, बघूया। झाला, वैभव आउट, वैभव आउट, आशु आउट, नंतर विनाश श्रवण। विनाश, ओ माय गॉड, आमची हिरोईन आलेली आहे, जलपरी आलेली आहे, पिंक पिंक बनून। टाक ना, पोनीचे टाकून दे, कुठे ठेवू, टाकून दे, पाण्यात टाक, वॉटरप्रूफ आहे ना। टाक 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 टाक। काका माझी जागा घेताय तुम्ही, ब्लॉगिंग सुरू। एक एक मेंबर सगळे येत आहेत आमचे। ए भारी भारी मजा चालू आहे। मारा मारा मारा, ढकला ढकला। ए ए जलपरी आमची पाण्यात डुबलेली आहे। यांचं काहीतरी आता नवीनच चालू आहे, असं पडायचं आणि तसं पडायचं। सगळे लाईनीत उभं राहा, सगळ्यांना खाऊ मिळणार आहे, लाईनीत उभं राहा। थांबा थांबा थांबा, मी रेडी बोलेल तेव्हा। हा थांबा, स्टार्ट स्टार्ट, पडा पडा पडा। सो मी रूम मध्ये आली आणि मी पण चेंज केलेला आहे, कारण एक एक करून सगळे पाण्यात जातात, फक्त मी एकटी बाहेर राहिली। ते बोलले तू रात्री कशाला जातेस, आताच चल आमच्या बरोबर, म्हणजे तुला रात्री जातं रात्री पण जा, पण आताच आमच्या बरोबर चल म्हणून। मग आता मी पण मग चेंज केलंय। मम्मी आणि मावशी पुढे गेलेत व्योमला घेऊन, आणि आता मी जाते, कारण त्याला जर दुधाचा टाइम झालाय, मग त्याची बॉटल घेऊन जाते। आणि आज त्याला पण थोडंसं, अगदी थोडंसं, त्याला पण असं थोडंसं पाण्यात म्हणजे एन्जॉय करायला देणार आहे। आणि व्योमची ही फर्स्ट ट्रिप आहे, तर म्हणजे मला तर खूप बरं वाटतं, कारण की त्याची फर्स्ट ट्रिप, कारण की विहाला लहान असताना कधी एवढं आम्ही नेलं नाही। यावेळेस व्योमला आम्ही घेऊन जातोय, तर बघूया त्याची रिॲक्शन काय। सो आता मी चालली आहे पाण्यात जरा मस्त एन्जॉय करायला, आणि तिकडे स्पीकर चालू आहे, गाणी चालू आहेत, कॉपीराईट ऑब्व्हियसली येतच, म्हणून मग या पुढचे जे काय व्हिडिओज असतील ते सगळे म्युझिकमध्ये असतील। व्योमची रिॲक्शन बघायची आहे मला, खूप भारी मजा येणार आहे।
त्याला ऍक्च्युली पाण्यात खूप आवडतं. घरी पण खूप एन्जॉय करतो पाण्यात त्याला बादलीत बसल्यावर. चला आता पटापट जाऊया. मी घेते, बघूया त्याची रिएक्शन काय. ये बाबू बाबू तुला पाण्यात यायचंय डायपर काढला व्योम तुला पाण्यात यायचंय मामाकडे यायचंय. थांब तू बोलतोय. तुला पाण्यात यायचंय बाबू यायचं पाण्यात व्योम बोलतो तरी यायचंय. ये थांबा सोड मी पकडले. थांबा आवाज बंद करा. ये थांब पाणी उडवू नको बाबू. पाणी उडवू नका थांबा. श्री बघू कुठे आला बाबा कुठे आला. अरे वा कुठे आला माझ्या बाबा. अगं तिकडे नको पायाला पाय कशाला होतो. स्विमर आहे पहिला स्विमिंग आली पण पायाला होतो.
आणि आता संध्याकाळच्या पण इथे वातावरण मस्त आहे. सगळेजण आता दमलेत पाण्यात खेळून मस्ती करून आणि चेंज करून घेतले सगळेजण. फक्त आता नाश्त्याची वाट बघतोय. मस्त मस्त गरम भजी येणार आहे, कांदा भजी जी मला आवडत नाही. बघूया, मला काहीतरी मी वेगळं बघेन. बाकी सगळे मस्त भजी खाणार आहे. आणि वैभव आम्हाला घेऊन आलं इथे, त्यामुळे थँक्यू. खूप खरंच छान प्लेस आहे. आता फक्त जेवण कसं आहे ते बघायला पाहिजे. बाकी प्लेस मस्त आहे, तुम्हाला दाखवते. बघा मस्त लाइटिंग चालू झाल्या आता सगळीकडे. आता अजून काळोख झाला ना की अजून छान वाटेल, सुंदर वाटेल. मी आणि वैभव असं जस्ट राऊंड मारायला गेलो तितक्यात भजी आलेली आहे आणि सगळे पटापट आलेले आहेत आपापल्या रूममधून ताव मारायला. गरम गरम भजी. चलो चलो चलो. विहा तर जाम दमली आहे. चला चला, ताव मारा. कशी आहे भजी सांगा पटापट. झालं, मग नानूने रिॲक्शन दिलेली आहे. खरं सांगा, ई करू नको. खरंच छान आहे का? व्हेरी गुड व्हेरी गुड. हळू 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 पडू नका. मावशी चल, सांभाळून तोंड न भासता खा. सॉस मिलेगा का हमें? चला काका, कशी आहे भजी सांगा. एक नंबर भजी. खरं सांगा, असंच नका बोलू. चांगली आहे. खावा. मी नाही खाणार. मला नाही आवडत कांदा भजी. मला कांदाच आवडत नाही. गुजराती झालं, कांदा सोडलाय असं नाही पहिल्यापासूनच. व्योम माझा उठला आहे, त्या साईडला बसले ते सगळे. आता त्याचं पण सगळं नाश्ता वाष्टा सगळं झालं. आणि ह्या साईडला मी आली पूल साईडला. इथे कोणाची तरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे आणि आय थिंक बहुतेक कोण सरप्राईज असेल, त्यामुळे डेकोरेशन करून ठेवलं आहे. पण सुंदर वाटतं. पूल साईड पण छान वाटतं. डेकोरेशन असं मस्त केलं आहे. लाईट्स पण छान लावलेत. कोणाची तरी ॲनिव्हर्सरी आहे, सरप्राईज देणार आहे आय थिंक. सुंदर केलं आहे सगळं. रात्रीचा व्ह्यू पण सुंदर वाटतो. हा, ते सगळे बसलेत. कुठे इथे बबडू बसलाय आमचा. इथे बबडू बसलाय. सोनू, व्योम, बाबू. तो खालीच बघत असतो सारखा, वर बघत पण नाही. ह्या साईडला दोन छोटे मुलं बसली आहेत, त्या साईडला एक छोटे मूल बसले आणि आम्ही खेळतोय. त्या साईडला दोन छोटे आहेत, या साईडला एक छोटे आहे. अरे पण खूप वर टाकणार आहे आता. थांबा 1 मिनिट, आज पकडू द्या. 10:30 वाजलेत आता आणि आमचं जेवण वगैरे झालंय. जेवण काही खास नव्हतं, पण आता काय थोडी सगळ्यांना भूक लागली होती कारण की जास्त पाणी पिऊनच पोट भरलंय. तर मग जेवण वगैरे पण झालंय आणि व्योम आहे, खेळतोय बेडरूममध्ये. विहाला झोपायला गेलेलो, विहा काही झोपली नाही, ती फिरते मॅडम. आणि आता प्रत्येकाला बेडरूम बोलते, प्रत्येकाला प्रत्येकाच्या रूममधून बाहेर काढून खेळायचा काहीतरी विचार चाललाय, दमशराज वगैरे. आता बघूया काय खेळतायत. आणि विहा काय झोपत नाहीये. इथे सगळं बेडरूमच येतं माझ्या तोंडातून. ह्या रूममधून सगळ्यांना बाहेर काढायचं आता. चला सगळे बाहेर चला. विहा लागेल विहा, चला बाहेर चला. त्याला नको बाहेर हा. काय खेळायचंय हा, चल चला पटापट बाहेर. ओय मावशी, चलो बाहेर चलो. चला हवं. ह्याला काय झालंय? हे बघा विक्रम बेताल. विक्रम बेताल. हे भाई इथे वेगळं नेटवर्क चालू आहे. हे असे माझे भाऊ बहीण आहेत सगळे विचित्र. चला